मुलींना कंटाळा आला तर बाहेरचं खाण्यापेक्षा पटकन काहीतरी करून खायसाठी आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे करूया। त्यात आपण पाणी आणि थोडं मीठ घालून घेऊया आणि थोडं पातळ हे पीठ करून घ्यायचं। धिरडे करायला थोडं पातळच लागतं। पटकन होणारं हे धिरडं आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं। चला तर मग आपण तवा तापायला ठेवूया आणि पीठ बघून घ्या तुम्ही। अशा प्रकारे पीठ पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। तव्याला तेल लावून घेऊया आणि ते सगळीकडे पसरवून घेऊ, म्हणजेच आपलं धिरडं तव्याला लटकणार नाही। अशा प्रकारे गोल टाकून घेऊ आणि झाकण ठेवू। आता आपली एक बाजू तयार झाली, आपण त्याला उलटून घ्यायचं। थोडं मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर त्याला शेकून घ्यायचं। धिरडे बघा, मी 3 धिरडे आणि तुम्ही चहा बरोबर खाल्ले तरी आपली भूक भागून जाते आणि मुलींना कंटाळा आला तर अगदी पोट भरून हा नाश्ता होतो। हे तुम्ही टोमॅटो काचो किंवा शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता। मी चहा बरोबर शेअर करते आहे। वा, काय मस्त चव आहे।